आणि आता आपण त्याला नीटची त्याचं स्ट्रगल प्लस ज्यावेळेस तो ॲडमिशन घेतलं की BMS म्हटलं की जडीबुटी आणि सुडो सायन्स आहे ते ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस तर अजून अवघड वाटायला लागलं. तर ही आहे आपली रूम. आता आपल्या रूममध्ये जाऊया आणि माझ्या रूममेट्सला विचारूया की तुमची BMSची स्टोरी काय होती किंवा तुम्ही BMS भेटण्यासाठी काय स्ट्रगल केलं. हे माझे 3 रूममेट्स. आम्ही एका रूममध्ये तिघंजण राहतो, चौघंजण राहतो. आणि आता विचारूया प्रत्येकाला की तुझी नीटची स्टोरी काय होती, प्लस त्यांनी काय काय स्ट्रगल केलं आणि BMSला आता कसं बघतात. 2 ते 2.5 वर्ष त्यांनी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीमध्ये शिकत आहेत. तर त्यांना विचारूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत माझे 3 रूममेट्सचा रिव्ह्यू, त्यांची नीटची स्टोरी आणि BMS बद्दल त्यांना आता काय वाटतंय. तर पहिला रूममेट आहे पवन पाटील आणि आता आपण त्याला नीटची त्याचं स्ट्रगल प्लस ज्यावेळेस तो ॲडमिशन घेतलं त्यावेळेस त्याला BMS कसं वाटलं आणि ॲडमिशन नंतर आता 2-2.5 वर्ष तो BMS शिकलो त्यावेळेस कसं वाटलं ते आता आपण त्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा सांगायचं झालं तर लहानपणापासून इच्छा होती की म्हणजे डॉक्टर बनायचं आहे आणि सेवा द्यायची लोकांसाठी. पण कालांतराने 12वी झाली. 12वी नंतर मग नीटची तयारी चालू केली. म्हणजे त्यावेळेस माहीत नव्हतं की नीट देऊन आपण डॉक्टर बनत असतो. पण नंतर 12वी ला असताना कळाल्यावरती क्लासेस लावले. मग नीटचा अभ्यास चालू केला. नीटचा अभ्यास चालू केल्यानंतर मार्क कमी आल्यामुळे 1 वर्ष रिपीट करावं लागलं. मग रिपीटच्या वेळेस मग असं ऐकलं होतं की मोठे वगैरे सरांकडे क्लास करावे लातूरला जाऊन वगैरे, ते चांगले आहेत म्हणून. मग तिकडे जाऊन क्लास केले. मग त्या क्लास केल्यानंतर मग चांगले मार्क आल्यावरती मला हे BMS कॉलेज इथं भेटलं. त्या अगोदर मला फर्स्ट राउंडला CSMSS कॉलेज भेटलं होतं, जे औरंगाबादमध्ये आहे. त्यानंतर मग हे GSC बारामती भेटलं थर्ड राउंडला. हे गव्हर्नमेंट असल्यामुळे मी हे कॉलेज घेतलं. GSC बारामतीला ॲडमिशन झाल्यानंतर मी जानेवारी 2023 ला इथं ॲडमिशन घेतलं आणि इथं आलो मी. मग त्यानंतर हळू-हळू कॉलेजला जायला लागलो. एक्स्ट्रा करिक्युलम झाला. त्यानंतर मग त्यांनी शिकवायला चालू केलं आणि असं रूमर असं ऐकले होते की BMS म्हटलं की जडीबुटी आणि सुडो सायन्स आहे ते एक प्रकारचं, किंवा नाही का झाडं झुडपांवरच काम करतात ते, असं ऐकलं होतं. पण ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस तर अजून अवघड वाटायला लागलं. इथं काय झालं की श्लोक चालू झाले, सगळ्या गोष्टी अष्टांग हृदय नवीन-नवीन असं सगळं ऐकण्यात आलं. मग त्यानंतर हे खूपच असं वाटू लागलं की किती अवघड आहे हे, किती वास्ट आहे. मग त्यानंतर हळू-हळू जसं दिवस गेले तसं हळूहळू समजू लागलं, श्लोक वाचू लागलो. जसं इथे शिकू लागलो, इथं विविध प्रकारचं सगळं बघितलं की असा रोग आला की याच्यावर 100 औषधे असतात. आता एकच वैद्य, आज समजा 5 वैद्य असतील, 5 वैद्य वेगवेगळ्या प्रकारे एकाच रोगाला ट्रीट करतात. म्हणजे हे बघून असं इथं विविधता वाटली आणि खूप असं इंटरेस्टिंग असं वाटू लागलं. त्यानंतर मग हळू-हळू जसं पुढे गेलो तसं मग ते त्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे जागृत झाला की आयुर्वेद आपण केलं पाहिजे. आताच रिसेंटली एक चॅनल खोललं. त्यामध्ये मला असं ज्या गोष्टी मला आवडतात, म्हणजे ज्या गोष्टी मला मेमरी म्हणून ठेवायच्यात इन फ्युचर, म्हणजे जसं की जे प्रॅक्टिकल्स आपण करतो ते प्रॅक्टिकल आपल्याला नंतर बघता यावेत, सगळ्यांचं असं एकत्र करून असं मी तयार करतोय आज सध्या. आणि अशा प्रकारे मी आयुर्वेदाला पण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. तर धन्यवाद पवन, आपण चांगली माहिती दिली आणि तुमचा सगळे एक्सपिरियन्स सांगितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आणि ह्या चॅनलवर असेच व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी भेटणार आहे. चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. थँक्यू.